CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। सांगली जिल्ह्यातल्या अलकुड एस येथे आज पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सर्वेसर्वा अनिता वहिनी सगरे यांच्या हस्ते आणि सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आलं आणि यावेळी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांच्या अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। देशाला कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आज पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज आहे आणि त्यामुळे त्यांच्या विचारांचे आदर्श आणि त्यांचे कार्यकर्तृत्व ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर राहावे या उदात्त हेतूने ग्रामस्थांच्या वतीनं हा पुतळा उभारण्यात आलाय आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारे संजयदादा पाटील सर आणि BD पाटील सर यांनी हा पुतळा दिला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दीपकराव ओलेकर हे होते, तर यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन श्री राजाराम बापू जानकर, सरपंच श्री दादासाहेब पाटील, उपसरपंच श्री विकास वगैरे, ग्रामपंचायत सदस्य श्री वस्ताद गोरड, श्री साईबाबा पाटील, सौ राणी अमोल बंडकर, सौ मनीषा सुबराव हनुमाने, सौ साखरूबाई हरिश्चंद्र ओलेकर, सौ लक्ष्मी पाटील, ज्येष्ठ नेते श्री शंकरदाजी पाटील, माजी सरपंच श्री नानासाहेब पाटील, श्री शहाजी अण्णा शिंदे, श्री संजय कमलेकर, अमोल बंडकर, उपाध्यक्ष व्यापारी असोसिएशन कवठेमहांकाळ तालुका यांची विशेष उपस्थिती होती। मानाचा जय मल्हार। मी चंद्रकांत खरात। आता आपण आलेलो आहोत अलकुड या गावी। अलकुडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कवठेमहांकाळ तालुक्यामधील प्रथमचा पहिलाच पुतळा या तालुक्यामध्ये बसवला गेला, ते म्हणजे अलकुड। या संदर्भात आपल्यासोबत कवठेमहांकाळच्या सर्वेसर्वा, महांकाली साखर कारखान्याच्या सर्वेसर्वा म्हणजेच अनिता वहिनी सगरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। वहिनी, आपण या अलकुड गावाचे खरंच भाग्यशाली आहात, पहिल्यापासून या गावावर मोठं प्रेम आहे, यावर आपण या पुतळ्याच्या विषयी काय सांगू? अलकुड गाव हे तालुक्यातील एक आदर्श आणि सुसंस्कृत गाव आहे। जरी गाव लहान असलं तर त्यांचे विचार मोठे आहेत। गणपतराव ओलेकर साधी राहणी आणि मोठे विचाराचे सरणीचे होते। गणपतराव ओलेकरांचं योगदान ह्या तालुक्यासाठी मोठं होतं। नानासाहेब त्यांना गुरु ह्या नात्यानं बघत होते। नंतर दीपकराव ओलेकर असतील, आमचे दाजे असतील, ह्या गावातले सर्व जानकर साहेब असतील, सर्वांनी आमच्या कुटुंबावर प्रेम केलं आणि गावाच्या विकासासाठी नेहमी धडपडणारे इथं लोक आहेत। आज खरोखरच आनंद होतोय की ह्या गावात पहिल्यांदा कवठेमहांकाळ तालुक्यासारख्या लहानशा गावात फर्स्ट टाइम हे अहिल्याबाई होळकरचं पुतळा उभारतोय। अहिल्याबाई होळकरांचं पुतळा उभारण्याचं काम मान ह्या अलकुड गावाला मिळालेलं आहे। खरोखर संजय पाटील सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आज शासनाच्या निधीतून कोणीही काम करतं, आज स्वखर्चातून पदरमोड करून राजकारण करणारी माणसं कमी आहेत। आज संजय पाटलांचा आदर्श आपण सर्वांनी घेतलं पाहिजे। जे त्यांनी जाहीरनाम्यात दिलं ते सर्व गोष्टी त्यांनी करायला आले। एक सरपंच या नात्याने गावासाठी आपली काय जबाबदारी आहे, आपण काय काय केलं पाहिजे। आज इथं वक्त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी मांडल्या। अहिल्याबाई होळकरच्या नावानं एक अभ्यासिका व्हायला पाहिजे हे एक चांगलं मत होतं। खरोखरच ह्या अभ्यासिकेसाठी सुद्धा ह्या गावच्या सरपंचांनी, ह्या सर्व संचालकांनी प्रयत्न केलं पाहिजे आणि ह्या गावचा विकास अहिल्याबाईच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे, एवढंच सांगतो। आता आपण जाणार आहोत की आमचे ओलेकर सर आहेत यांच्याकडं। आपण काय सांगाल या संदर्भात? गावामध्ये आपल्या स्वतःच्या तुमच्या गावामध्ये प्रथमतः अहिल्यादेवीचा पुतळा बसवलेला आहे, तालुक्यामध्ये बसवलेला आहे, पहिलाच पुतळा आहे, यावर काय द्यायचं? अलकुड हे गाव एक छोट्याशा गावामध्ये अलकुडसारखे आहे। या ठिकाणी अहिल्यादेवीचा पुतळा उभा करण्याचे या ठिकाणी विचार झाले। त्या विचारातून संकल्पातून एक आपल्या समाजाचं एक वैभव, एक दैवत आहे अहिल्यादेवी। आणि अहिल्यादेवीचे विचार फार मोठे विचार आहेत। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या विभागामध्ये त्यांनी काम केलं आणि ते करत असताना तो विभाग अतिशय अशा दुष्काळी किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये एक होळकरांचं घराणं त्यास उदयाला आलं आणि त्याने स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी वैभव निर्माण केलं। माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारची माणसं असतात आणि ती माणसं समाज जीवन जगत असताना एक आयुष्य आरामामध्ये जगणारा एक समाज असतो आणि जो कष्ट करून जगणाराही समाज असतो आणि समाजामध्ये विकृती निर्माण करून जगणारा एक समाज असतो। अशा तिन्ही विघटनमध्ये त्या अहिल्यादेवीच्या काळामध्ये अहिल्यादेवीने
त्यांच्या राज्यावरती जे संकट ज्या प्रसंग आले ते प्रसंग त्यांनी आणून नेण्याच्या भूमिका मांडल्या आणि समाजामध्ये विकृत समाजामध्ये सुसंस्कृत कशी आणता येईल आणि खाल्ला समाजाला आपल्याला जगण्यासाठी थोड्या चपाट्या करणाऱ्या समाजाला सुद्धा एक चांगलं तत्व देऊन केंद्राची पूर्ण करून त्यांनी सुपीक जमिनी करून त्या वर्गाला त्यांनी धैर्य दिलं. असे अनेक कुटुंब उभा करत असताना सुद्धा पडत्या काळामध्ये अहिल्यादेवीने जे आपल्याकडनं जे वैभव संपत्ती होती ती राज्याची ते संपत्तीचा चांगला उपयोग त्या देशाला या सगळ्या राज्याला व्हावा या दृष्टीने त्याने आयुष्यभर कष्ट केलं. घाट बांधणी केली, मंदिरं बांधली, अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अतिशय मोठं काम केलं. अशा वैभवशाली विचाराचं आपल्या गावामध्ये मंदिर व्हावं अहिल्यादेवींची अशी संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून विचार मांडल्यानंतर आमच्या गावचे एक वैभवशाली असं कुटुंब ज्याने मुंबईमध्ये आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करतात त्या संजू पाटलांनी म्हणजे गावासाठी अशा चांगल्या कामासाठी मी तो खर्च काढेन आणि त्यांनी तो मोठ्या पद्धतीचा खर्च करून एक वैभव गावाला निर्माण करून दिला आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर गावाच्या ठेवला. आज या ठिकाणी अंतताई सगळे आमच्या नेत्या मालकाडी उद्योग समूहाच्या नेत्या यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे. त्यांचं या काळामध्ये ज्या ज्या नानासाहेब असतील, स्वर्गीय गणपतराव ओलेकर असतील, शेंडगे बापू असतील, हे अशा थोर व्यक्तींचं या गावाला मार्गदर्शन सहकार्य सातत्याने मिळत आलेलं आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं सहकार्य घेऊन सगळ्या तालुक्यातून समाजाचं इतर समाजाचं सर्व घटकांना बरोबर घेऊन हे अहिल्यादेवीचं मंदिर आणि ते संस्कार जपण्याचं काम हे अलकुडगाव करेल आणि भविष्यामध्ये यापासून चांगला इतिहास निर्माण करण्याची भूमिका या गावातून चांगल्या पद्धतीचे तरुण सगळे करतील असे या ठिकाणी मी सांगतो. आता आपण जाणार आहोत की साहेबांचे बंधुराज आहेत यांच्याकडे. आत्ताच आपल्यासोबत समोर स्टेजवरती त्यांनी मान्यवरांच्या समोर काय काय मोठमोठे विचार मांडले गेले तेच आपल्यासोबत आहेत. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? सर्वांना नमस्कार. बोलायचं जर झालं तर माझ्या डोक्यातली एक कल्पना आहे. गाव हे आपलं घर असेल आणि मग त्या घराच्या मालकानं किंवा गृहिणीनं आपलं घर हे सजलेलं असावं, आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारची संस्कृती असावी, आपल्या घरामध्ये देवदेवता असाव्या, अशा प्रकारची हितमूलक कल्पना माझ्या डोक्यात आली. माझा मुलगा काल परवा झालेल्या लोकयुक्त सरपंच पदासाठी उभा राहिलेला होता. शेवटी बसून एक वचननामा तयार केला आणि त्या वचननाम्यामध्ये कल्पना सुचली की आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंवा बोलल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकानं असं समजलं पाहिजे हे गाव नसून माझं काय आहे, घर आहे आणि माझं घर हे काय झालं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. अष्टपैलू गुण गावामध्ये काय झाले पाहिजेत, प्राप्त झाले पाहिजेत. या हेतूनं किंवा या दृष्टिकोनानं किंवा या उद्देशानं डोक्यात कल्पना आली की आपण अहिल्यादेवीचं स्मारक उभा करावं. 1.5-2 वर्ष झाली निवडणूक होऊन. गावाला आपण वचन दिलेलं आहे. गावाला आपण ज्यांनी पुतळा उभा केला, पुतळ्यासाठी मोठं योगदान दिलं, संजय पाटील, बी.डी. पाटील सर, शाहजी शिंदे साहेब, उपस्थित असलेले नानासाहेब पाटील, आबासाहेब शिंदे, दादासाहेब पाटील, विकास गागरे, उपस्थित सर्व अलकुडगावचे सर्व ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनी. पहिल्यांदा मी अहिल्याबाई होळकर आणि गणपतराव ओलेकर या दोघांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. अलकुडगाव हे कवटेमंकाळ तालुक्यातले आदर्श आणि सुसंस्कृत गाव आहे. अलकुडगावचं आणि आमच्या कुटुंबाचे एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गणपतराव ओलेकरांना नानासाहेब गुरु मानायचे. गणपतराव ओलेकरांचं मगाशी सांगितले सूर्यकांत पाटलांनी त्या तालुक्यासाठी मोठं योगदान आहे. शेडगे बापूंचं असेल, गणपतराव ओलेकरांचं असेल, त्या तालुक्यासाठी मोठं योगदान आहे. गणपतराव ओलेकर नेहमी तालुक्याच्या विकासासाठी झटले. त्याचप्रमाणे नंतर दीपकराव ओलेकर ही आमच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले. आमच्या कुटुंबावर बऱ्याच अनेक अडचणी आल्या. त्यावेळेस तुमच्या गावानं नेहमी आम्हाला समर्थ साथ दिलेली आहे. आज खरोखरच मगाशी सांगितलं कवटेमंकाळ तालुक्यातला एक पहिला पुतळा आहे, त्याचा साथ अभिमान वाटतो.
गाव जरी छोटं असलं तरी एक मोठं काम केले, ह्या कामाची तुलना कुणाबरोबरही होणार नाही. खरोखर संजय पाटील सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. का तर हे ऊर्जा स्तोत्र आहे, हे प्रेरणा स्तोत्र आहे. आज मला वाटत होतं त्यानंतर याच्या रोजची देखभाल कसं होईल, तर मगाशी सूर्यकांत पाटील यांनी ओलेकरांनी सांगितलं तर गावाने ते वाटून घेतलेलं आहे. पुतळा व्यवस्थित ठेवणं, त्याचं जपणूक करणं, त्यांचे विचार या युवा पिढीला पोहोचवणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आज अहिल्याबाई होळकर बोलावं तेवढं कमी आहे. त्या खरोखरच एक तत्वनिष्ठ राणी होत्या. माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या एक शूरवीर राणी होत्या, निर्भय राणी होत्या. मला माहित होतं त्यांनी उचित न्यायासाठी फार प्रसिद्ध होत्या. खरं मगाशी माने सर तुमच्या ह्याच्यातलं कळालं ते मुलांच्या पद्धत पण कशा पद्धतीने तिने न्याय करत होत्या. खरोखरच एक स्त्री असून असे निर्णय घेणं सोपं नसते. आज माझ्याही वाटेला बरेच अशा गोष्टी येतात, निर्णय घेताना अनेक अडचणी येत असतात. खरोखरच त्यांचं म्हणजे त्यांच्या लेवलचं आपण पोहोचू शकणार नाही. खरं त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या पद्धतीने वाटचाल केलं पाहिजे असं मला वाटतंय. आज अनेक देवळं बांधली, घाट बांधली, हे करत असताना तिने रोजगार निर्मितीसाठी एक औद्योगिक धोरण सुद्धा आखलं होतं. खरोखरच आज त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या मध्ये ह्या पुतळ्यामुळे आणि वृद्धिंगित व्हावं आणि आपलं जीवन ह्या पुढं गावाचं जीवन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. आपण मला इथं बोलवलात, हे मान दिलात, खरोखरच फार फार मनापासून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसं तर आता आभाराचा कार्यक्रम आहे, पण डोळे साधारण काय झाले, पाणावले. आता त्यांनी सरांनी इतिहासात अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासाची बरीच काय केलेली आहे, पुनरावृत्ती केलेली आहे. आपण छत्रपती शिवरायांचं नाव ऐकतो. या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये अनेक शूर वीरांगना होऊन गेलेल्या आहेत. यातली शूर वीरांगना म्हणजे अहिल्याबाई होळकर. हातामध्ये शस्त्र घेऊन राज्य केलेलं असं अनेक राजे झालेले आहेत, अनेक राण्या झालेल्या आहेत, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अहिल्याबाई होळकर यांनी हातामध्ये शस्त्र घेतली नाही. त्यांना खरोखरच पूज्य मानावं लागेल, पुण्यश्लोक म्हणावं लागेल. याचं एक वास्तव चित्रण आहे. हे चित्रण म्हणजे काय, काही वेळेला माणूस माणसाची काळजी करतो आणि माणूसच माणसाला काय करत असतो, खात असतो. हे समाजामधली वास्तव चित्रणातली अनेक उदाहरणं आपण टीव्हीवरून पाहतो, ऐकतो, वर्तमानपत्रातून काय करतो, वाचतो. लोकशाहीची आज आपण लोकशाही डेमोक्रेसी म्हणतो. खरोखरच लोकशाहीची बीज जर का कोणी जर रवलेली जर असतील तर ती छत्रपती शिवराय आणि अहिल्याबाई होळकर यांनी लोकशाहीची बीज काय केलेली आहेत, रोवलेली आहेत. त्यामुळं आपल्या गरीबातला गरीब सुद्धा मानानं जगू शकतो. एखाद्या व्यासपीठावरती नरेंद्र मोदी जसे बोलतात तसे तो सुद्धा काय करू शकतो, बोलू शकतो. याची महापुण्याई कुणाला जर असेल तर छत्रपती शिवराय आणि अहिल्याबाई होळकर या दोघांनाही मी मानवंदना या ठिकाणी करतोय. वेळ झालेला आहे. आणखी दुसरा एक कार्यक्रम आहे. या ठिकाणी बोलत असताना कुठं जर का माझा एक शब्द वायपट गेलेला असेल, चुकलेला असेल तर आपण सर्व मायबापांनी मला माफी करावी. आज या ठिकाणी माने सरांनी कल्पना केली, या गावातला मुलगा MPSC ला जावा, UPSC ला जावा, डॉक्टर बनावा, इंजिनियर बनावा किंवा वकील बनावा, यासाठी अभ्यासिका साहेब तयार करा. माझ्या भावांच्याकडे काय केलेली आहे, अपेक्षा केलेली आहे. मी माझ्या भावाच्या वतीनं, संजय दादा पाटील यांच्या वतीनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुमचा विचार मी या ठिकाणी साक्षीनं मान्य करतो. आता वेळ बराच झालेला आहे. या ठिकाणी मी माझ्या मनोगताला, माझ्या भाषणाला
माझ्या विचाराला या ठिकाणी मी काय करतो आहे, पूर्णविराम देतो आहे आणि सर्वांची रजा घेतो. मी आज तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल 2 शब्द बोलते, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. या जगात पुण्यश्लोक कोणीही नाही, या जगात पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला. एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली. त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा, त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा. तुझ्या मानाने जागा झाला, तुझ्या मानाने जागा झाला. प्रत्येक मुलीला असं वाटलं पाहिजे की आपण अहिल्याबाई बनावं. इतकं मोठं कर्तृत्व त्यांनी केलं आहे, इतकं मोठं कर्तृत्व त्यांनी केलं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. प्रमुख आणि त्यात सगळे वहिनी, त्याचबरोबर आपल्या गावचे महाकाली उद्योग समाजाचे व्हाईस चेअरमन दीपूरावजी ओलेकर, ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घडून आला, ज्यांच्यामुळं ह्या ठिकाणी पुतळा उभा राहिला, हे 2 बांधव, माझे मित्र संजयदादा पाटील, माझे गुरु बी डी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावचे ज्येष्ठ शंकरदाजी पाटील, माजी सरपंच नानासाहेब पाटील बापू, त्याचबरोबर संजय कमलेकर जे फॉरेस्टमध्ये काम करतायत, माझे मित्र संजय कमलेकर, शिवराम खरात, अनिल पाटील सर, प्रत्येकाचा नामोल्लेख न करता गावातील सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, डेप्युटी सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्याचबरोबर उपस्थित महिला वर्ग. खरं वास्तविक पाहता पाहिलं तर आजचा हा दिवस सोन्याचा दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बऱ्याच दिवसापासून आमच्या गावातील काही ज्येष्ठ व्यक्तींचं स्वप्न होतं, गावामध्ये अहिल्यादेवीचा पुतळा उभा राहावा. अनेक युवकांचं स्वप्न होते की गावामध्ये अहिल्यादेवीचा पुतळा उभा राहावा. ते स्वप्न खऱ्या अर्थानं संजयदादा पाटील आणि बी डी पाटील सर यांच्या माध्यमातून ते पूर्ण झालेलं आहे. माझे मित्र सूर्यकांत ओलेकर यांनी अहिल्यादेवींचा इतिहास तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच इतिहास जर वर्तमान काळामध्ये घडवायचा असेल तर इतिहास अगोदर वाचला पाहिजे. भूतकाळामध्ये ज्या ज्या व्यक्तीने आपल्या देशासाठी काय केलं, ज्या देशाने आहुती दिली, ज्या देशासाठी ज्या ज्या व्यक्तीने आहुती दिली, त्यांचा इतिहास जर खऱ्या अर्थानं आपण वाचला तरच आपण इतिहास घडवू शकतो. इतिहास घडवत असताना खऱ्या अर्थानं मारामारीची गरज लागत नाही. जेव्हा अन्याय होतो तेव्हा बुद्धिजीवी वर्ग एकत्र येऊन तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर झाला नाही तर खऱ्या अर्थानं मनगटाची ताकद वापरली पाहिजे. ते मनगटाची ताकद गेले 30 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्या अहिल्यादेवी होळकर यांनी मनगटाची ताकद वापरली, बुद्धिचातुर्य वापरलं. बांधवांनो, मी आपण पाहतो नेहमी की घराचा कुटुंब प्रमुख गेल्यानंतर, मयत झाल्यानंतर ती स्त्री कोलमडून पडते. परंतु या ठिकाणी अहिल्यादेवीचं खास असं उदाहरण आहे की सासरे मयत झाले, नवरा मयत झाला तरी सुद्धा फक्त घराचा विचार न करता राज्य सांभाळणारी एकमेव व्यक्ती असेल तर अहिल्यादेवी असेल. लक्षात घ्या, त्यासाठी फार स्ट्रॉंग माइंड असायला लागतं, शरीर चांगलं असावं लागतं. साऊंड बॉडी इन अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हणतो आपण, की चांगलं मन चांगल्या शरीरामध्ये वास करीत असतं. खऱ्या अर्थानं आपलं मन चांगलं स्ट्रॉंग होण्यासाठी आपण अनेक पुस्तकं वाचली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असेल, राजे शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, त्याचबरोबर अहिल्यादेवींचा इतिहास असेल, राजे मल्हार होळकरांचा इतिहास असेल. जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर इतिहास माहीत असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. खरं वास्तविक पाहता आज या ठिकाणी शालेय विद्यार्थी जर असते तर अधिक चांगलं ठरलं असतं. कारण याचं असं की दररोज या ठिकाणी आपण अहिल्यादेवीचा पुतळा पाहणार आहोत, त्यांच्याकडून काहीतरी घेणार आहोत, मोटिवेशन घेणार आहोत, प्रेरणा घेणार आहोत. पॉझिटिव्ह प्रेरणा घेणारीच माणसं जीवनामध्ये मोठी होत असतात. लक्षात घ्या, राजे मल्हाररावांनी राज्य कसं केलं, यशवंतरावांनी राज्य कसं केलं, राजे शिवाजी राजेने राज्य कसं केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं नाव मोठं कसं केलं, हे सर्व पुस्तकातून वाचलं पाहिजे. आणि इतिहास जाता जाता अहिल्यादेवीचा एक किस्सा सांगतो. अन्यायाविरुद्ध लढणारी ही स्त्री जेव्हा त्यांचा मुलगा मालेरावाने एक गाय आणि वासरू रस्त्याने जात असतं. सर्वांना माहीत असेल, बऱ्याच जण ज्यांच्या वाचनामध्ये आला असेल ते सूर्यकांत,
की गाय आणि वासरू रस्त्याने जात असतं आणि मल्हाररावाची गाडी गेली आणि ते वासराला ते मारलं गेलं. वहिनी वासराला ते मारलं गेलं आणि नंतर अहिल्यादेवींना कळालं की कुणी मारलं. त्यांना कळालं की त्यांचा मुलगा मालेरावानेच मारलं. तर ह्या स्त्रीनं ह्या मातेनं न्याय कसा दिला लक्षात घ्या. ज्या मातेच्या समोर त्या वासराला मारलं गेलं, मग ती गाय असो नाहीतर माय असो, लक्षात घ्या त्या स्त्रीला किती, त्या गायीला किती दुःख झालं असेल. म्हणून अहिल्यादेवीनं आदेश दिला की मालेरावाला, माझा मुलगा मालेराव असू दे ना आणि कोण असू दे, त्याचे हातपाय बांधा आणि चौकामध्ये घ्या, त्याला रस्त्यावर त्याच्यावरून रथ घाला म्हणून सांगितलं. आणि गावातील कोण त्यावेळेला तयार झाले नाहीत. सूर्यकांत बरोबर का, कोणीही तयार झालेलं नाही. आणि त्या रथाचं स्वारस्व, रथामध्ये सारथी स्वतः झाल्या. मालेरावाला मारण्याचं दुसरं कोण तयार झालं नाही. आणि त्या रथावरती सारथी स्वतः अहिल्यादेवी झाल्या. आणि त्याच वेळेला ज्या वासराला मारलं गेलेलं होतं ती गाय सुद्धा त्या ठिकाणी आली. आणि मग त्यावेळेला व्यासपीठावर कशी ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यावेळेला ज्येष्ठ व्यक्ती पुढे आल्या आणि अहिल्यादेवीला सांगितलं की गाईला सुद्धा वाटतंय की तुम्ही त्याला मारू नये, त्याला सोडा, त्याची चूक त्याला कळालेली आहे, लक्षात घ्या. आणि मग सर्वांच्या सांगण्यावरून त्यांना त्या ठिकाणी मालेरावाला सोडण्यात आलं. अशा पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी दिला. म्हणून त्यांनी 30 वर्ष राज्य केलं. आज आपण पाहतो समाजामध्ये 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष कारभार करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. खरं वास्तविक पाहता आपल्या गावचा इतिहास चांगला आहे, सूर्यकांतने सांगितलेलंच आहे, मी ठिकाणी परत पुनरावृत्ती करत नाही. परंतु या ठिकाणी जे काही बॉडी आलेली आहे, ग्रामपंचायतची बॉडी असेल, सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, सदस्य असतील, अनेक तरुण वर्ग यामध्ये आहे. लक्षात मी पाहतोय हिरेने ते भाग घेतात, चांगल्या कार्यामध्ये भाग घेतात. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. अशा पद्धतीचं चांगलं कारण तुमच्या हातून घडो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता पाटील साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो, अहिल्यादेवीचा पुतळा झाला याबद्दल मी तुमचं कौतुक मन भरून करतो. त्यामुळे तर आपण एकत्रित आलो, आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. पण जोपर्यंत आपल्या गावातील मुलं अधिकारी होणार नाही, जोपर्यंत उच्च शिक्षण घेणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या गावचा विकास पूर्ण होणार नाही. त्यासाठी मी सर्वांच्या साक्षीने तुम्हाला सांगू इच्छितो की नजीकच्या कालावधीमध्ये एक मोठी अभ्यासिका, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावची एक अभ्यासिका तुम्ही या ठिकाणी गावामध्ये काढण्याचा प्रयत्न करा. माझ्या पद्धतीने मीही सहकार्य करेन, माझ्यासारखे जे व्यक्ती आहेत तेही सहकार्य करतील. परंतु आपल्या गावातील मुलांना अभ्यास करू द्या, MPSC UPSCची परीक्षा त्यांना देऊ द्या, अधिकारी होऊ द्या. जोपर्यंत व्यासपीठावरती आपल्या गावातील जास्तीत जास्त मुलांचा अधिकारी म्हणून सत्कार होणार नाही, उच्च शिक्षित म्हणून सत्कार होणार नाही, तोपर्यंत आता आहे त्यापेक्षा गावचा विकास होणार नाही. त्यामुळं माझं गाव कुडनूर, जत आणि कवडेमंगा दोन्ही तालुक्याच्या हद्दीवरती माझं गाव आहे. मी कुडनूरचा माजी सरपंच आहे. मी कोल्हापूरला पत्रकार म्हणून काम करतो आणि बाकी सूर्यकांत, शिवाजीराव हे माझे मित्र आहेत, चळवळीमधले सहकारी आहेत. आमचे राजराम जानकर साहेब, गोरड साहेब वगैरे सगळे तुमच्या समोर मी लहानाचा मोठा झालो. आज ऊर अभिमानानं भरून आला की जे मला जमलं नाही, माझ्या गावातल्या लोकांना जमलं नाही ते तुम्ही केलं. जरा टाळ्या वाजवा की. आपण सतत बरोबर आहे काय, दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवत आलो, जरा स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा, जरा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी एकदा. महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं देशभरातल्या जगभरातल्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे जे जे म्हणून अनुयायी आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. अनेकदा निवेदन करत असताना शिवाजीराव ओलेकर साहेबांनी सांगितलं की कवटेमंगा तालुक्यामधला हा पहिला पुतळा. आणखी एकदा टाळ्या वाजवा. हा इतिहास आहे. तुमची किती एकर डाळिंबीची बाग आहे, तुमच्याकडे किती ऊस आहे, तुमची किती चिक्कूची बाग आहे, सीताफळाची बाग आहे, ऊसाचे मळे, द्राक्षाचे मळे. त्याला सांगलीमध्ये गेल्यानंतर कोण विचारते का? कोल्हापूरला गेल्यावर कोण विचारते का? मुंबईला गेल्यावर कोण विचारते का? कोणीही विचारत नाही. पण तुमच्या गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे म्हटल्यानंतर आरेवाडी संपूर्ण जगभर जाणारच ना.
बरोबर आहे का? तुमच्या गावामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं मंदिर आहे म्हटल्यानंतर तुमचं गाव जे आहे ते आपसुकच जगभर जाणार आहे, सर्वांच्या ओठावरती येणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या महापुरुषांच्या विचारांच्या कोणत्या खणाखुणा तुमच्या अंगाखांद्यावरून मिरवत आहात, त्या खणाखुणा तुम्ही कशा पद्धतीनं मिरवत आहात त्यावरती तुमचं, तुमच्या गावाचं आणि तुमच्या भागाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर होत असतं. जास्त बोलणार नाही मी, पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे की झेंडा या ठिकाणी फडकतोय. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची छबी आहे त्यावरती. झेंडा म्हणजे राष्ट्राचा सारा गौरव, झेंडा म्हणजे राष्ट्राचा सारा गौरव, झेंडा म्हणजे राष्ट्राची सारी आबरू, झेंडा म्हणजे राष्ट्राचा सारा ध्येयवाद. अरे झेंडा म्हणजे आपल्या सर्वांची आन बान आणि शान. कारण अत्तराच्या एका लहानशा थेंबामध्ये जसा शेकडो फुलांचा अर्क असतो, तद्वतच एका लहानशा झेंड्यामध्ये देखील कोट्यावधी लोकांचा प्राण असतो. उदाहरणार्थ तिरंगा. तशाच पद्धतीनं हा पुतळा म्हणजे समस्त अलकुडवाशांचा आत्मा आहे, तो अलकुडवाशांचा प्राण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून आजपासून अलकुडवाशांची आन बान आणि शान कशामध्ये आहे तर ती पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यामध्ये हे आपण लक्षात ठेवा. त्यासाठी ज्यांनी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं कृतीतून सिद्ध केला, त्या म्हणजे दोघा दानशूरांना मी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा पिवळा जय मल्हार करतो. बाजीराव पाटील साहेब आणि संजय दादा पाटील. आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जो दान धर्माचा वारसा आहे तो त्यांनी कृतीतून सिद्ध केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल समाज बांधवांच्या वतीनंही त्यांना धन्यवाद देतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी देखील या पुतळ्यासाठी तन मन धनानं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं देखील महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या वतीनं गावातल्या माणसाने गावातल्याची म्हणजे स्वतःची आरती करणं आणि दुसऱ्याने आपली आरती करणं यामध्ये फरक आहे ना. म्हणून मी शेजारी म्हणून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी सांगितलं की आमचा इतिहास असा आहे, आमचा इतिहास तसा आहे. होय, तुमचा इतिहास तसा आहे, बरोबर आहे का? पण इतिहास हा एखाद्या डेड बॉडी सारखा असतो. इतिहास हा एखाद्या डेड बॉडी सारखा असतो, त्यामध्ये मी जात नाही. म्हणून इतिहासामध्ये आम्ही राजे होतो, इतिहासामध्ये आम्ही महाराजे होतो हे सांगण्यामध्ये आता वेळ वाया घालवू नका. तर इतिहासापासून धडे घ्या, दाखले घ्या, शोध घ्या, बोध घ्या, प्रेरणा घ्या, ऊर्जा घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. जोपर्यंत तुम्ही इतिहासाची पुनरावृत्ती करणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न जे आहेत ते मिटणार नाही आहेत. लक्षात आलं? आता विषयांतर होईल त्यापूर्वी मी थांबतो या ठिकाणी. हा जो कार्यक्रम आहे तो त्या संदर्भातला नाही आहे. मला आज फार आनंद वाटतोय, या गोष्टीचा अभिमान वाटतोय की ज्या अलकोडमध्ये मी लहानाचा मोठा झालो, कारण माझं गाव आणि अलकोड जवळजवळ आहे. अनेकदा आरेवाडीत जाताना येताना इथूनच जात येतो. आता 1-2 मिनिटे या गावामध्ये थांबेन. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होईल, त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होईल, मगच आरेवाडीला जाईन, पुढे जाईन. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत.